आज मला स्वयंपाक करायचा खूप जास्त कंटाळा येत होता. सो आज मी यांनाच कामी लावलं. सो यांनी चिकन आणलं आणि छान त्याला मॅरिनेट करायला घेतलं. बेसिक मसाले, अद्रक लसूणचा पेस्ट आणि छान दह्याने छान त्याला 1 तासासाठी मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं आणि तोपर्यंत काही ह्या बापलेकांची अशी मस्ती सुरू होती. हा कधी ह्याच्या फ्रेंडलासुद्धा गाडीला हात लावू नाही देत आणि आज तर बाबासोबत गाडी चालवायची होती. बाबासोबतची मस्ती झाली आणि आम्ही आजीला त्रास द्यायला गेलो आणि आजी इकडे भाजी तोडत होती आणि हा पूर्ण आजीची भाजी फेकत होता आणि आजीला छान चिडवत पण होता. नंतर यांनी भाजी फोडणी करायला घेतली. पेस्टला छान तेलामध्ये होऊ दिलं आणि त्यामध्ये चिकन ॲड केलं आणि त्याला पण मिक्स करून घेतलं आणि नंतर त्यावर मसाले ॲड केले. माझ्या नवऱ्याच्या हातच्या नॉनव्हेजच्या भाज्या मात्र एकच नंबर बनतात. माझ्या लग्नाला आता 5 वर्ष पूर्ण होईल, पण मी खूप कमी प्रमाणामध्ये नॉनव्हेजच्या भाज्या बनवतात. कारण हे आणि आई मला कधी चान्सच देत नाही. आणि हे काही काम करणार ना, आम्ही त्यामध्ये लुडबुड करणार नाही असं तर होणारच नाही. आम्ही दोघांनी मस्त यांना त्रास दिला. शेवटी माझा नवरा आमच्या त्रासाने कंटाळला आणि बाकीचा स्वयंपाक मात्र मलाच करावा लागला. शेवटी मी माझा उरलेला स्वयंपाक करून घेतला आणि तोपर्यंत माझ्या लेकरांनी काहीतरी नवीनच खेळ सुरू केला. पूर्ण ओटा वगैरे घासून टाकला. नंतर आम्ही थोडं बाहेर गेलो आणि तिकडेच आम्हाला ही टकलू मिळाली आणि माझ्या मुलाने तर तिचीच टकली वाजून घेतली आणि स्वतःच्या टकलीला मात्र हात पण नव्हता लावू देत. नंतर घरी येऊन छान जेवण वगैरे केलं आणि आम्ही बाहेर फिरायला गेलो. नंतर आमचं फेवरेट म्हणजे जेवण झाल्यानंतर बाहेर फिरणं आणि आज तर काही आम्हाला पायी चालायचं नव्हतं. आम्ही बाबाच्याच पाठीवर साखरेचा बोदा करून घरी आलो. सो माझी व्हिडिओ आवडत असेल तर फॉलो करायला विसरू नका. चला भेटूच उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.